तर हा ड्रग्सचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये जितका गाजतो आहे तितकाच आता कंत्राटी भरतीचा सुद्धा गाजतोय। राज्यात कंत्राटी भरतीचा GR रद्द करून महायुती सरकारनं विरोधकांवर डाव उलटवण्याचा प्रयत्न केलाय। या मुद्द्यावरून आजवर विरोधक सरकारवर टीका करत होते। आता सरकारनं या टीकेची व्याजासह परतफेड करायला सुरुवात केली आहे। बघूया एक रिपोर्ट। महाराष्ट्रामध्ये कंत्राटी भरतीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला जातोय। हे संपूर्ण पाप 100% काँग्रेसचं, उबाठाचं आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने त्यांच्या सहीने माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने ही मान्यता देण्यात आली। हा 6 सप्टेंबरचा GR 6 सप्टेंबर 2023चा GR कोणी काढला? राज्यातले लाखो तरुण सरकारी नोकर भरतीची चातकाप्रमाणे वाट पाहतात। दुसरीकडे कंत्राटी भरतीच्या निर्णयाचं खापर एकमेकांवर फोडण्याची सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि आघाडी सरकारच्या काळापासून कशा प्रकारे कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला याचा पाढा वाचत काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर याचं खापर फोडलंय। पहिली कंत्राटी भरती काँग्रेस, तेव्हाच्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्षण विभागामध्ये केली। GR ची कॉपी आपल्याला मी दिलेली आहे। त्याच्यानंतर अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 2010 साली GR काढून कंत्राटी भरती सुरू करण्यात आली। हे संपूर्ण पाप 100% काँग्रेसचं, उबाठाचं आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे। मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ना लाजा का वाटत नाही? शरम वाटली पाहिजे की आपणच करायचं आणि परत आपणच त्याच्यावर आंदोलन करायचं आणि असं भासवायचं जणू काय या सरकारने केलंय। आणि म्हणून मला असं वाटतं की हे पाप 100% त्यांचं आहे। देवेंद्र फडणवीसांवर पलटवार करताना सुप्रिया सुळेंनी सुद्धा कागद बाहेर काढण्याची तयारी दाखवली आहे। देवेंद्रजी असं म्हणाले की शरद पवारांच्या काळातले हे निर्णय आहेत, त्यांचा आशीर्वाद आहे आणि मी कधीच खोटं बोलत नाही। तर मला देवेंद्रजींना प्रश्न विचारायचा आहे की ज्या काळातले हे निर्णय आहेत तेव्हा आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा नेतृत्व महाराष्ट्राचं करत नव्हते, ते दिल्लीमध्ये मंत्री होते। त्याच्यामुळे दिल्लीतून हे निर्णय त्यांनी घेतलेत का आणि त्यांच्याकडे सगळ्याचा प्रूफ आहे, त्याचं प्रूफ त्यांनी द्यावं। जेव्हा त्यांच्या लक्षात आलं हे त्यांच्या घशाची यायला लागले, चुकीचे निर्णय त्यांच्याकडून होत आहेत, त्यांनी असेही केलं की उद्धवजींनी काही निर्णय घेतले। उद्धवजींनी निर्णय नाही घेतलेले, उद्धवजींनी निर्णय नाही घेतलेले, त्याची अंमलबजावणी आणि सही देवेंद्रजी आहेत या सरकारमध्ये। जसे त्यांच्याकडे कागद आहेत तसे आमच्याहीकडे कागद आहेत आणि त्यांना जर चर्चेला बसायचं असेल तर ते स्वतः व्यस्त असतील, मी समजू शकते, पण भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही पदाधिकारी अधिकाऱ्याबरोबर तेही तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही म्हणाल ती व्यक्ती, त्याच्यावर मी या चर्चेला बसायला तयार आहे। आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी त्याच्या बाबतीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि ती कुणाच्या काळात सुरुवात झाली, कोणी त्याला मान्यता दिली आणि कोणी त्याला पुढे नेलं हे मागच्या सरकारचं आणि मागच्या राज्यकर्त्यांचं पाप आहे। ते पाप डोक्यावरून उपमुख्यमंत्री महोदयांनी काढून टाकलेलं आहे, ते सर्व रद्द केलेलं आहे। पुन्हा नव्याने पारदर्शकपणे या ठिकाणी काम होईल। आमचं सरकार पारदर्शी आहे, पारदर्शकपणे काम करणार आहे। विरोधकांना पापाचं धनी केल्यानंतर कंत्राटी भरतीचा GR रद्द करत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं त्यांच्या पापाचं ओझं आपल्या सरकारने का उचलायचं। त्यामुळे त्या सरकारने केलेलं हे एम्पॅनलमेंट आणि त्या अनुरूप
ही जी काही या ठिकाणी कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला GR आहे हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बऱ्याच सरकारी विभागातल्या नोकर भरतीला ब्रेक लागलाय. कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करून प्रशासनाचा गाडा हाकला जातोय. सुरुवातीला तात्पुरती सोय म्हणून सुरू झालेली कंत्राटी भरती आता परंपरेत कशी रूपांतरित झाली आणि या परंपरेच्या पालखीचे आपण भोई नाहीत हे सिद्ध करण्यासाठी एकमेकांच्या तोंडावर GR फेकले जात आहेत. हे कुठल्या तोंडाने बोलतात हा सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या सहीचा कागद आहे, फाईलचा आपल्याला दिलाय. कंत्राटी भरतीला मान्यता कोणी दिली? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने त्यांच्या सहीने माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही मान्यता देण्यात आली. आमचं जे ऑब्जेक्शन आहे हा 6 सप्टेंबरचा GR 6 सप्टेंबर 2023चा GR कोणी काढला? या सरकारने काढला 6 सप्टेंबर 2023. हा रद्द करावा म्हणून आमची मागणी होती. आज त्यांनी रद्द केला. संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांचं जे प्रेशर आलं त्याच्यामुळे हा त्यांनी रद्द केला. ॲडव्हर्टाइजमेंट कोणती काढली की आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्हाला तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची भरती करायची आहे आणि म्हणून आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. हा 6 सप्टेंबरचा GR रद्द करावा ही आमची मागणी होती आणि आज त्यांच्यावर दबाव आल्यामुळे आज त्यांनी रद्द केला. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कंत्राटी भरती कुणी सुरू केली आणि कुणी कायम ठेवली यावरून रंगलेल्या वादविवाद स्पर्धेत महाराष्ट्राला काडीचाही रस नाही. मुद्दा हा आहे की सरकारी नोकर भरती कधी सुरू होणार. पोटाचा चिमटा काढून घरापासून दूर राहत हजारो तरुण दरवर्षी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. का तर एक दिवस आपल्याला सरकारी नोकरी लागेल आणि एवढ्या दिवसांच्या कष्टाचं चीज होईल या आशेनं. पण तरुणांच्या नशिबी असे राजकीय कैवारी आले तर त्यांचं नशीब बदलणार तरी कसं? अजय मानेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.